घरात राज्य होतं सरकारचं, पण आता हे सरकार पडलंय. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. वोटिंग मध्ये नंबर 1, चाहत्यांची लाडकी, पण जिभेवर ताबा नसल्यामुळे दिव्या शिंदेला बिग बॉसने अर्ध्या रात्रीतून घराबाहेर काढले. मी तलवार चालवेल, जिवे मारेल. नॅशनल टीव्हीवर ही हिंसेची भाषा दिव्याला चांगलीच भवली आहे. काय घडलं नेमकं त्या टास्क मध्ये आणि का बिग बॉसला इतकं कठोर पाऊल उचलावं लागलं, पाहूयात आजच्या या धमाकेदार व्हिडिओमध्ये. बिग बॉसचं घर म्हणजे अनप्रिडिक्टेबल गोष्टींचं माहेरघर. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. दिव्या शिंदे, जिला घरातले आणि बाहेरचे प्रेक्षक प्रेमाने किंवा धाकाने सरकार म्हणायचे, तिचा खेळ आतापर्यंत जबरदस्त होता. ती स्ट्रॉंग होती, बोल्ड होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वोटिंग ट्रेंड्स मध्ये ती टॉपवर होती. असं वाटत होतं की दिव्या फिनालेपर्यंत नक्कीच जाणार. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. एका टास्कने सगळं काही बदलून टाकलं. विजयाच्या उंबरठ्यावर असताना दिव्याला आता बॅगा भरून घरी जावं लागले. तर झालं असं, घरात एक महत्वाचा टास्क सुरू होता. नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या घरात टास्क म्हटलं की राडा आलाच. पण यावेळी हा राडा शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही. समोरच्या टीम मधील स्पर्धकांनी दिव्याला प्रोवोक करण्याचा प्रयत्न केला, जे बिग बॉसच्या खेळात नवीन नाही. पण दिव्याचा पारा इतका चढला की तिने खेळाच्या मर्यादा ओलांडल्या. रागाच्या भरात दिव्याने सहस्पर्धकाला चक्क तलवार चालवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे शब्द होते, माझ्या नादाला लागू नकोस, नाहीतर तलवार चालवेल, कापून काढेल. बिग बॉसच्या घरात भांडणं चालतात, शिव्या चालतात, पण जीवे मारण्याची धमकी, हे बिग बॉसच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसीमध्ये येतं. नॅशनल टीव्हीवर जिथे करोडो लोक, लहान मुले हा शो बघतात, तिथे अशी गुन्हेगारी भाषा वापरणं अत्यंत गंभीर मानलं जातं मित्रांनो. जेव्हा दिव्याने हे विधान केलं तेव्हा घरात सन्नाटा पसरला. समोरचा स्पर्धकही घाबरला होता. बिग बॉसने तात्काळ टास्क थांबवला. सहसा बिग बॉस भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख समज देतात. प्रकरण इतकं गंभीर होतं की बिग बॉसने स्वतः हस्तक्षेप केला. बिग बॉसने स्पष्ट शब्दात सांगितलं, बिग बॉसच्या घरात हिंसेला आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना काडी मात्र थारा नाही. सदस्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. आणि त्यानंतर तो क्षण आला ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्र हादरला. बिग बॉसने दिव्या शिंदेला नियमांचा भंग केल्याप्रकरणी तत्काळ म्हणजेच इमर्जन्सी इव्हॅक्युएशनद्वारे घराबाहेर जाण्याचे आदेश दिले. कोणतंही नॉमिनेशन नाही, कोणतंही वोटिंग नाही, थेट घरवापसी. इथे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुम्ही कितीही लोकप्रिय असा, तुम्ही सरकार असा किंवा राजा, पण बिग बॉसच्या घरात नियम सर्वांसाठी सारखे असतात. रिपोर्ट्सनुसार दिव्या शिंदे वोटिंग मध्ये नंबर 1 वर होती. तिचं फॅन फॉलोईंग प्रचंड होतं. तिचे फॅन्स तिला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत होते. पण दिव्याच्या एका चुकीने, एका रागाच्या क्षणाने फॅन्सच्या मेहनतीवर पाणी फिरलं. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. या आधीच्या सीझन मध्ये किंवा हिंदी बिग बॉस मध्येही आपण पाहिले की जेव्हा जेव्हा स्पर्धक हिंसेवर उतरतात तेव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. दिव्याने जर जिभेवर ताबा ठेवला असता तर कदाचित त्या सीझनची विनर झाली असती. पण आता अब पछताने से क्या फायदा जब चिडिया चुग गई खेत. दिव्या आता घराबाहेर आली आहे, पण यामुळे घरातली समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. आता घरात उरलेल्या स्पर्धकांसाठी रस्ता मोकळा झालाय. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, बिग बॉसने दिव्याला बाहेर काढून योग्य केलं की अयोग्य? काहींचं म्हणणं आहे की तिला एक वॉर्निंग द्यायला हवी होती, तर काहींचं म्हणणं आहे की धमकी देणं हा गुन्हाच आहे, त्यामुळे शिक्षा बरोबर आहे. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.